भाऊ इथं थांबलं तर काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, काय प्रॉब्लेम नाही. भाऊ तुम्ही रोज येता का इथं? येतो कधी कधी या नदीची शांतता पाहायला आणि ऐकायला. बरोबर आहे दादा तुमचं. त्या नदीची शांतता एवढी आहे ना की मनात दाबलेल्या गोष्टी असं कोणासमोर तरी व्यक्त करू वाटतात. लोक म्हणतात की नदीचा किनारा आणि नदीची भाषा फक्त मंतव्यांना समजतात, म्हणून मी पण आज इथं आलो. कारण मनाला खूप वेळ लागतो स्वतःला समजवण्यासाठी, पण नदीला नाही, कारण ती स्वतः खूप शांत. माझी आई मला फार बोलायची, मला प्रत्येक गोष्ट सांगायची, पण साला तिचं मी शेवटचं बोलणं कधी ऐकूच शकलो नाही. काम, धावपळ, तिला नंतर कॉल करतो म्हणलं, पण या कामाच्या व्यापामध्ये तिला कॉल करायचं राहून गेलं आणि ती माझ्या कॉलची वाट बघत होती. म्हणतात वेळ सर्व आपण भरून काढतो, पण मीच वेळेवर पोहोचू शकलो नाही, म्हणून काढण्याची धाव माझं एवढंच जड आहे. माझंही अगदी तसंच आहे रे मित्र, पण थोडस वेगळे. मी एका मुलीवर खूप प्रेम केलं होतं. ती माझ्याशी रोज बोलायची, हसायची. मला वाटलं होतं मी तिला एक दिवशी माझ्या मनातलं सगळं काही सांगून टाकेल, पण जेव्हा पण तिला मी काही बोलायला जायचो, सांगायला जायचो, माझ्या मनातल्या भावना माझ्या मनातच राहायच्या. तिच्या बोलण्याला मी कधी समजूच शकलो नाही. मीच खूप उशीर केला आणि ती कायमची निघून गेली. कधी कधी अनोळखी लोकच मनातली रिकाम्या जागा भरून काढतात. कारण अनोळखी लोक कधीच कुठलीच अपेक्षा ठेवत नाही. चला भाऊ, निघतो मी. ठीक आहे, मी पण निघतो. 5 मिनिटं थांबतो. मी पण निघतो.